आता ह्याच्यासाठी कोणी बरं आपल्याला असं वाटेल की असे असतात का, ही तर ज्ञानीपुरुषाची लक्षणं झाली, आम्हाला नाही हे जमणार. पण आपल्यामधलेच काही आदर्श आहेत आणि त्यांनी हे असं जगून दाखवलेलं आहे. मग त्यांनी उदाहरण कोणाचं दिलं या ठिकाणी? टिळकांचं उदाहरण दिलेलं आहे की लोकमान्य टिळक हे असेच होते, इष्टानिष्ट सारखेच मानून चालणारे होते आणि कर्मयोगी होते. म्हणूनच नाही का गीता रहस्य त्यांनी लिहिलेलं आहे लोकमान्य टिळकांनी. तर एक प्रसंग त्यांनी या ठिकाणी सांगितला आहे, आपण जे आत्तापर्यंत वाचलं तसं ते वागले. लोकमान्यांच्या जुबलीच्या आनंदाच्या वेळी त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आली. तेव्हा पुष्कळ लोकांना वाटले लोकमान्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्याचा सरकारचा विचार आहे, म्हणून ते चिंताक्रांत झाले आणि त्यापैकी एकाने तर लोकमान्यांजवळ तसे बोलून दाखवले. तो गृहस्थ चिंताग्रस्त पाहून लोकमान्य म्हणाले, अहो कशाला तुम्ही चिंता करता, मला तुरुंगात पाठवतात ना, ठीक आहे, तुरुंगामध्ये माझी छान विश्रांती होईल आणि तेथेसुद्धा मला किती कामे करता येतात, कारण गीता रहस्य त्यांनी तुरुंगात लिहिलेलं होतं. झालेल्या कामाचा आढावा मला तिथे काढता येतो, नवीन ग्रंथ करता येतात, आणखी काय पाहिजे. आणि तुरुंगात गेलो तर माझ्या मनात मनुस्मृतीवर काही लिहायचे आहे ते मी लिहीन, असं ते म्हणाले. म्हणजे हे ऐकून तो गृहस्थ आणि इतर मंडळीसुद्धा लोकमान्यांच्या चित्ताची अद्भुत स्थिरता पाहून चकित झाले. समचित्तत्वम कसा असतो. नंतर आजगावकर यांनी एक प्रसंग सांगितला आहे की लोकमान्यांच्या निधनापूर्वी 6 महिन्यापूर्वी म्हणे ते मुंबईमध्ये गेले होते आणि तिथे सरदार गृहामध्ये लोकमान्य उतरलेले होते आणि हे आजगावकर त्यांच्या दर्शनाला गेले आणि त्यावेळी ज्या विषयांची चर्चा झाली त्यात ज्योतिषाचा पण विषय निघाला आणि लोकमान्य टिळक स्वतः काय म्हणतात की अहो मी आता फार थोड्या दिवसांचा सोबती आहे. ते म्हणतात की माझ्या पत्रिकेवरून माझे ज्योतिषी मित्र मला सांगतात की हे वर्ष मला फार वाईट आहे. म्हणजे काय आपण आत्ता पाहिलं ते दुःख इंद्रियार्षेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. त्याचं अनुदर्शन कसं आधीच त्यांनी करून ठेवलेलं होतं की ते म्हणतात की मी काही फार दिवस जगणार नाही, डॉक्टरांची औषधी सुरू आहेत परंतु त्यांचा काही फारसा उपयोग होत नाही, इंद्रिय शिथिल होत चालली आहे, शक्ती क्षीण होत चालली आहे, अन्न तुटत चालले आहे. पूर्वीचे योगी आणि संत आपल्या मृत्यूचा दिवस पूर्वीच सांगून ठेवत असत. त्यामुळे टिळक म्हणतात की अहो ते खरं आहे म्हणे की ते आपल्याला आपल्या मृत्यूचा दिवस सांगता येऊ शकतो, हे काही अशक्य नाही आहे. कारण की स्वतःच्या शरीराच्या हालचालीवर इंद्रियांच्या व्यापारांवर जर आपण सूक्ष्मदृष्टी ठेवली तर आपला मृत्यूकाल आगाऊ बिनचूक सांगता येतो, असं ते म्हणतात. आणि मी माझ्या अनुभवावरून सांगतो की मी काही आता फार दिवस जगणार नाही. हे लोकमान्यांचे उद्गार ऐकून त्यांना फार वाईट वाटलं. आजगावकर जे होते त्यांना फार वाईट वाटलं आणि ते म्हणाले की आपण असं बोलू नये, आम्हाला फार वाईट वाटते. यावर लोकमान्य हसून म्हणाले, अहो यात वाईट वाटण्यासारखे काय आहे, मी मरणाला मुळीच घाबरत नाही. उलट माझ्याबरोबरची आगरकर गेले, गोखले गेले, चिपळूणकर गेले वगैरे मंडळी गेलेली आहे आणि मी मात्र राहिलो आहे म्हणे हे दुःख सोसण्यासाठी. मी तसा म्हणे आधीपासून अंतःकरणाचा जरा कठोरच आहे म्हणून इतके वर्ष मी जगलो, नाहीतर मला पण जायचंच आहे. म्हणजे जसं ते 7 यक्षप्रश्न आहेत ना, त्या यक्षप्रश्नामध्ये कसं की सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट कुठली असं यक्षाने विचारलं. तेव्हा धर्मराजांनी उत्तर दिलेलं होतं की आजूबाजूला इतकी मरणं होतात, सारखं कोणीतरी जात असतं, पण मला काही असं वाटत नाही की मी जाणार आहे, मी जसं काही कायमचीच या इथे राहणार आहे असं मला वाटतं. आपण म्हणजे ते दुःख दोषानुदर्शनम आपल्या मनामध्ये येत नाही, तर तो हा ज्ञानी पुरुषाचा गुण आहे की त्याला तो पुढचा क्षण आपला नाही असं आपण तोंडाने फक्त म्हणतो, पण तसं आपण वागत नाही. तसं वागायला पाहिजे हे संत आपल्याला सांगतात. त्याच्यापुढे त्यांनी अजून सांगितलं की 1898मध्ये म्हणे राजद्रोहाचा खटला झाला. तेव्हा मी दाजीसाहेब खरे यांच्याकडे उतरलो होतो. तेव्हा मला वॉरंट आले, तेव्हा पोलिसांबरोबर जाण्यास मी तयार झालो. परंतु दाजीसाहेब म्हणाले, अहो विनाकारण त्रास का भोगता, जामिनावर खुले होऊन या, मागाहून सावकार डिफेन्सची तयारी करू. म्हणजे ते तुरुंगात जायला तयार होते, पण त्यांनी सांगितलं दाजीसाहेबांनी की असं नका करू, आपण जामिनावर सुटका करून घेऊ तुमची. मी स्वतः तुरुंगात जाण्यास तयार होतो, परंतु दाजीसाहेबांनी फारच आग्रह केल्यामुळे त्यांच्याच गाडीतून गोऱ्या पोलीस ऑफिसराबरोबर मी पोलीस कचेरीत गेलो.
आणि बघा आता एवढा मोठा प्रसंग आहे की त्यांना अटक होणार होती, जामिनावर सुटून आले आणि त्यावेळेस म्हणे काय झालं की माझ्या झोपेची वेळ झाली आणि तिथल्या त्या बाकावर, दगडी बाकावर आरामात झोपी गेलो. मग माझ्याबरोबरचा जो सार्जंट होता तो बिचारा जागा राहिला आणि काही वेळाने त्याने मला हाक मारून उठवले आणि त्याने विचारलं की अहो अशा स्थितीत तुम्हाला झोप तरी कशी आली, असं त्याने विचारलं. तेव्हा टिळक काय म्हणतात, त्यात काय आहे, झोपेची वेळ झाली, मला झोप आली. म्हणजे कोणी हे जगून दाखवलं ते उदाहरणं काय, त्याच्यासाठी हे सांगितलं. इष्ट व अनिष्टला समत्वाने योगाने पचवणारे धीरोदात्य असे हे लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळक. आता 10व्या श्लोकामध्ये त्यांनी आणखी 3 लक्षणं सांगितलेली आहेत ज्ञानीपुरुषाची. भगवंताच्या ठाई अनन्य अव्यभिचारिणी भक्ती, एकांताचे सेवन आणि जनसमुदायात राहण्याची खंती, अशी 3 लक्षणं त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. अनन्य भक्ती म्हणजे अव्यभिचारिणी असते. अनन्य भक्ती छान आहे. म्हणजे हा 13वा अध्याय अवघड तर आहेच, पण आपल्याला समजून घ्यायला आनंद होतो की काय असतं बरं, काय कसं असतं ज्ञानीपुरुषाचं वागणं. असक्तिरणभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यांच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु. हा 9वा पाहिला आपण. आता 10वा. मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतिर्जनसंसदी. भगवंताच्या ठिकाणी भक्ती कशी पाहिजे तर त्यांनी उदाहरण दिलं आहे पतिव्रता स्त्रीचं. पूर्वीच्या स्त्रिया पतिव्रता होत्या. ज्ञानोबांनी म्हटले आहे की पतिव्रता ज्या वेळेला पतीकडे जाते त्यावेळी आपल्या देहाचा, मनाचा, चित्ताचा तिला यत्किंचितही संकोच वाटत नाही, कारण तिने ते सगळे आपल्या पतीच्या चरणावर अर्पण केलेले असते. तशी ही भक्ती अव्यभिचारी असते आणि म्हणून ती अनन्य असते. अशी भक्ती करणारा कोण असतो? ज्ञानी पुरुष असतो. आता त्यांनी सांगितलं आहे की कैलासवासी ग.वी. केतकर यांनी लोकमान्यांच्या आणखी काही आठवणी सांगून ठेवलेल्या आहेत की त्यात लोकमान्य मंडालेला तुरुंगात असताना त्यांची पत्नी सौ सत्यभामाबाई यांनी पातिव्रत्य धर्माचे आचरण किती अनन्य भावाने केले याविषयी त्यांनी लिहिलं आहे. म्हणजे मयि चानन्य योगेनं भक्तिराव व्यभिचारिणी अव्यभिचारिणी भक्ती कशी असते, अनन्य भाव कसा असतो. तर 1908 ते 1914 टिळक मंडालेस होते, तरी पण त्यांच्या मागे घडलेल्या गोष्टीतही पुष्कळ आठवणी सांगण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे टिळकांच्या पत्नी. त्यांचे वर्णन एकाच शब्दात करायचे झाल्यास त्या अतिशय साध्वी स्त्री जिला म्हणतात तशा होत्या. म्हणजे टिळक 6 वर्षानंतर परत येतील अशी त्यांना अजिबात आशा नव्हती आणि तोपर्यंत आपण जगणार नाही असं त्यांना वाटायचं. म्हणून त्यांनी काय केलं, त्या पुढे 4च वर्ष जगल्या, टिळक येण्याच्या आतच गेल्या. या 4 वर्षात त्या घराच्या बाहेर पडल्या नाही. काळ्या बांगड्या आणि काळे जाडे भरडे वस्त्र याशिवाय दुसरे काही त्यांनी घातलं नाही. मंगळसूत्राशिवाय त्यांनी अलंकार परिधान केला नाही. पक्वान्ने कधी खाल्ली नाहीत. नेहमी उपवास करायच्या आणि उपवासाचे पदार्थ खाऊन राहायच्या. म्हणजे अशा अव्यभिचारी भक्तीचे श्रेष्ठ फळ भगवंतांनी पुढील म्हणजे 14व्या अध्यायात सांगितले आहे. मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समती तैतान ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे अशी जो अव्यभिचारी भक्ती करतो आणि मला निरंतर भजतो तो या 3ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंद घन ब्रह्मात ऐक्य पावण्याला योग्य होतो. सत्व रज तम या 3ही गुणांच्या पलीकडे जाऊन त्याला मोक्षपद प्राप्त होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की सीता, सावित्री, दमयंती या सगळ्या पतिव्रता स्त्रिया होत्या आणि अनन्यतेची उदाहरणं म्हणजे या स्त्रिया आहेत. आपल्या पतीशी अतिशय अनन्य अशा होत्या. म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आचरणाऱ्या संतांच्या भक्तियोगात असा अव्यभिचारी भाव व अनन्यता होती. त्यांनी आता इथे अव्यभिचारी नाही, इथे काय ज्ञानोत्तर भक्ती हा शब्द आलेला आहे. तर आपल्याला वाटेल की 12व्या अध्यायात भक्तियोग पाहिला होता आपण, आता 13वा अध्याय तर ज्ञानाचा आहे, मग इथे भक्ती कशी आली. तर ही भक्ती कशी आहे बघा की ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे ज्ञान तर प्राप्त झालेलं आहे
परंतु तो भक्ती करतोय. म्हणजे त्याला निर्गुण परमात्मा कळलेला आहे, परंतु तो सगुणाची पूजा करतोय. त्याला माहिती आहे या मूर्तीमध्ये काही नाही आहे, हे मूर्ती फक्त आलंबन आहे, पण तरी तो मूर्तीची पूजा करतोय. ज्ञानेश्वर माऊली स्वतः वारीला जायचे, विठ्ठलाचं रूप त्यांनी कितीतरी अभंगामध्ये पायापासून डोक्यापर्यंत विठ्ठल कसा आहे याचं रूप त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, आपल्या अभंगात लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांना निर्गुण कळलेलं होतं, परंतु ते सगुणाची भक्ती करत होते. म्हणजे सगुणाची भक्ती ही केलीच पाहिजे, आणि ह्याला त्यांनी ज्ञानोत्तर भक्ती म्हटलेलं आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची भक्ती म्हणजे ही. आणि अनेक संतांच्या अनेक अभंगामध्ये हे सगळं आपल्याला ज्ञानोत्तर भक्ती पाहायला मिळते. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, विश्व अवघे कोंदाटले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. कितीतरी अभंग. सर्वभूती भगवदृष्टी, शिवे शिवूच यजिजे. हे सगळे जिकडे पाहे तिकडे विठ्ठल अवघा, केशव तोची नामा नामा तोची केशव, श्री विठ्ठल मूर्ती देखो डोळा. अनेक अभंग असे आहेत की त्यांनी त्या ठिकाणी सगुण आणि निर्गुण कसे एकच आहे हे आपल्याला सांगून दिलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा श्लोक आहे आता इथे अरतीर जनसंसदी हे राहिलं. मै चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी. अव्यभिचारिणी भक्ती आपण पाहिली. आता विविक्त देश सेवित्वम अरतीर जनसंसदी. ह्याच्यामध्ये काय म्हणतात बघू, की ज्ञानी हा एकांतवासात राहणेच पसंत करतो. आणि अरतीर जनसंसदी म्हटले आहे म्हणजे एकांत त्याला सेवन करायला आवडतो, लोकांमध्ये मिसळणे त्याला काही आवडत नाही. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी असे समर्थांनी म्हटलेलेच आहे. आणि ज्ञानोबा पण म्हणतात की तीर्थे म्हणजे नदी समुद्र यांचे पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा या ठिकाणी ज्याला राहायला आवडते, डोंगराच्या बगलेतील गुहांमध्ये, सरोवराच्या आसपास जो प्रेमाने राहतो आणि शहरात जो येत नाही, ते अरतीर जनसंसदी. जनसंग हा आत्मज्ञानाला प्रतिबंधक असतो आणि म्हणून ज्ञानवंताला लोकात मिसळण्याचा कंटाळा असतो. 7 ते 10 श्लोकात ज्ञानाची एकूण 16 लक्षणे भगवंतांनी सांगितली. आता ती शेवटची 2 लक्षणं राहिलेली आहेत, ती आता 11व्या श्लोकात सांगतात. अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्याची साक्षात अनुभूती चराचरात घेणे. म्हणजे आता 11वा श्लोक आहे बघा. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोऽन्यथा. म्हणजे आत्तापर्यंत ही सगळी ज्ञानाची लक्षणं आपल्याला त्यांनी सांगितली. त्याच्यातली ही 2 शेवटची लक्षणं आहेत, ती आहेत अध्यात्मज्ञान नित्यत्वं, ज्याचं अध्यात्मज्ञान जागृत असतं, आणि दुसरं आहे तत्त्वज्ञानार्थदर्शनम. या दोन्हीचा अर्थ आपण थोडक्यात बघू आता. ज्या ज्ञानामुळे आत्मवस्तू व अनात्मवस्तू यातील भेद समजतो. अध्यात्मज्ञान म्हणजे काय, तर जे आपण 7व्या अध्यायात बघितलं तेच आपण 13व्या अध्यायात बघितलं. त्याच्यामध्ये पराप्रकृती अपराप्रकृती, आणि 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात, की त्याच्यामुळे काय कळतं की आत्मवस्तू कुठली आहे आणि अनात्मवस्तू कुठली आहे. म्हणजे हे त्यांनी जे सांगितलं ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जे जे सगळं दृश्य स्वरूप आहे ते सगळं अनात्म आहे, आणि जे दिसत नाही तो परमात्मा, तो आहे, तो आत्मवस्तू आहे. हे ज्याला समजतं, याचा विवेक ज्याला आहे त्याला ज्ञान असं म्हणतात, आणि त्याला ज्ञानी असं म्हणतात. आणि परमात्म्याच्या एकात्मज्ञानाला तत्त्वज्ञान असे म्हणतात. तत्वाचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञानार्थ दर्शनम. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, म्हणजे आत्म्यासंबंधीचे ज्ञान, ते आत्मज्ञान होय. समर्थ रामदास म्हणतात, दृश्य पदार्थ जाणीजे त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे, शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव आत्मज्ञान. म्हणजे एका ओवीतच समर्थांनी सांगून दिलं की भौतिकशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र याच्यामध्ये काय भेद आहे हे त्यांनी सांगितलं. की जे जे दृश्य दिसतं ते सगळं पदार्थ ज्ञान आहे, आणि जे दिसत नाही, जे शुद्ध स्वरूपाने जाणावं लागतं ते
अध्यात्मज्ञान आहे.